या चित्रपटाचं आज आपण इथे रसायन पिल्ले कॉलेजमध्ये लॉन्च केलेलं आहे. तर आपण या चित्रपटात पैशाचा पाऊस पडला, 7 बेरोजगार एकत्र आलेत आणि पैशाचा पाऊस पडलेला आपल्याला दिसतोय. आपण असं याच्या माध्यमातून म्हणजे एक विद्यार्थ्यांना असा काय वेगळा असा संदेश द्याल? हा सिनेमा जो आहे तो 7 बेरोजगार मित्रांची गोष्ट आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत. ज्यांच्याकडे खायला पैसे नाही आहेत, जे कडकीत जगतायत उधार घेऊन मित्रांकडनं, पण हे मित्र आहेत, ही मैत्री आहे त्यांची, जी कसं बसं त्यांना एकत्र त्यांनी ठेवलं आणि ते आयुष्य जगतायत. आणि या मित्रांना पैशाचा पाऊस पाडायचा आहे. आता तो पैशाचा पाऊस नेमका कसा पडणार, काय पडणार, आणि तो पैशाचा पाऊस पाडण्यासाठी हे कुठल्या जगात शिरणार आहे आणि ते जग किती भयानक आहे, या जगाची ही गोष्ट आहे. या 7 मित्रांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. या चित्रपटातून विद्यार्थ्यांना काहीतरी शिकता येईल, त्यांची अभ्यासाकडे जो कल आहे तो कल त्यांचा वाढेल, असं काही आपण पात्र साकारलं आहे का? विद्यार्थ्यांना पिक्चर बघून मजा येईल. मला असं वाटतं की सॉरी सर, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना शिकता येईल असं काही या चित्रपटात मला वाटत नाही, पण खूप अभ्यास करायला आहे विद्यार्थ्यांना, मग ते दमतील, मग त्याने एंटरटेनमेंट त्या पिक्चर बघावं असं मला नाही. पण ते माणूस म्हणून नक्कीच काहीतरी शिकतील असं मला वाटतं. आणि काय नाही शिकले ना तर मैत्री तर नक्की शिकतील. सगळंच रिव्हील करून खरं सांगेल ना. आहे या नाही, बघायला. जसं नीलने म्हटलं की काही नाही शिकलं तरी मैत्री शिकते. कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मैत्रीचं स्थान खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे मित्र आहेत की ज्यांच्या सोबत आपण आयुष्य जगतो, तर ती मैत्री जी आहे ती शिकायला मिळेल. आणि शिकण्यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या आता मी सगळ्या बोलू शकत नाही. चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि जसं म्हटलं, मनमीत म्हटलं की माणूस म्हणून तुम्हाला काहीतरी ही फिल्म शिकवून जाणार आहे. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टींमध्ये आता धावपळीमध्ये अडकलो आणि आपल्याला शिकण्याची काही गोष्टींची गरज आहे. आपलं शिकणं थोडं मागे पडत चाललंय असं मला वाटतं. तर ह्या सिनेमात माणूस म्हणून तुम्हाला काही गोष्टी नक्की शिकायला मिळतील. काही गमती जमती पिक्चर शूट करताना गमती एवढे जमती तर चांगले झाली. म्हणजे पॉवरफुल स्टारकास्ट, कॉन्टेंट क्रिएटर्स सगळे आहेत. खूप मजा आली असेल तुम्हाला थ्रूआउट द शूट. वुड यू लाईक टू शेअर सम इन्स्टन्सेस? 100% त्याला खूप मजा आली, कारण आम्ही 95 पायऱ्या चढून रोज जायचो शूटिंगला. नाही, आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे त्याने आठवण करून दिली की ज्या ठिकाणी आम्ही फिल्मचं शूट केलं त्यातलं एक जे लोकेशन होतं, त्या लोकेशन म्हणजे ही मुलं ज्या घरामध्ये राहतात आणि जिथून ही गोष्ट सुरू होती सिनेमाची, ते घर जे ऍक्च्युअल लोकेशन होतं त्या घराकडे जाण्यासाठी 80 पायऱ्या आम्हाला रोज चढून 95 म्हणजे 15 यांनी मोजल्या होत्या. 95 आम्ही रोज मोजलेत. म्हणजे आम्ही सेटवरती गेलो की परत खाली यायचोच नाही. अशाच असायच्या. मी तर पिल्ले कॉलेजमध्ये आज प्रमोशनसाठी आपण आलात, त्याचा कसा प्रतिसाद मिळाला? पिल्लई कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा आलो आणि अप्रतिम म्हणजे त्यांचा सपोर्ट मिळाला, रिस्पॉन्स मिळाला. आणि ही जी एनर्जी आहे, म्हणजे ही आमची जी फिल्म आहे ती युथची फिल्म आहे, तरुण पोरांची फिल्म आहे, तरुण मुलांनी तयार केलेली ही फिल्म आहे. आणि या फिल्मसाठी प्रमोशनला ही एनर्जी खूप महत्वाची होती आणि ती एनर्जी घेऊन आता आम्ही पुढचं प्रमोशन आमचं करणार आहोत. सो पिल्लई कॉलेजला खूप 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 मोठं थँक्यू की इतकं एनर्जेटिक वातावरण आहे आणि इतकी सुंदर विद्यार्थी आहेत. त्यानंतर सगळेच म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीनं वेलकम केलं आहे, त्यांची कॅमेरा टीम असेल, त्यांची सोशल मीडिया टीम असेल, त्यांची PR टीम असतील, त्यानंतर निवेदिता मॅम असतील आणि इतर शिक्षक असतील, म्हणजे आमचं ज्या पद्धतीनं त्यांनी आदरातिथ्य केलं आहे त्याच्यासाठी खरंच आम्ही माझ्या सगळ्या टीमच्या वतीनं मी थँक्यू म्हणतो पिल्लई कॉलेजला. इकडे आपण ऑरेंज ज्यूस गँग निवडली, त्याच्या मागे काय दृष्टिकोन असेल?
सर, ऑरेंज ज्यूस गँग निवडली याच्यापेक्षा मी खूप चांगले कलाकार निवडले माझ्या सिनेमासाठी, असं मी म्हणेन. कारण सिनेमा बदलत चाललाय. म्हणजे ह्या सिनेमाला बनवण्यासाठी खूप जे काही मेकर्स आहेत, या म्हणजे ज्यांनी कोणी हा सिनेमा बनवलाय, ती सगळी 28 ते 30 वर्षाची मुलं आहेत. म्हणजे त्यात DOP असेल, साऊंड डिझायनर असेल, म्युझिक डायरेक्टर असेल, सिंगर्स असतील. सगळ्या तरुण मुलांनी आम्हाला ज्या भाषेत आम्हाला सिनेमा करायचा आहे त्या भाषेत आम्ही सिनेमा केलाय. आणि मला असं वाटतं की आमची जी भाषा आहे, आमच्या आजच्या काळातली जी भाषा आहे, ती रिप्रेझेंट करणारी ही सगळी मंडळी इथं बसली. आणि म्हणून मी म्हणेन की मी चांगले कलाकार कास्ट केले, जी कथेची गरज होती, त्याप्रमाणे या फिल्मचं कास्टिंग झालं. खूपच न्यू कॉन्सेप्ट असा तुम्ही निवडलाय. डोक्यात काही आयडिया होती का असं जे कॉन्सेप्ट तुम्ही सिलेक्ट केलंय उत्तम म्हणजे कॉमेडियन हॉरर? आय थिंक दिस अ व्हेरी नॉवल युनिक आयडिया. नाही, actually- हाऊ डिड इट क्लिक टू यू? येस, ॲक्च्युली म्हणजे हा सिनेमा म्हणजे आयडिएशनपासून माझ्यासोबत माझे प्रोड्युसर होते आणि त्यांच्यामुळे हा सिनेमा इतका मोठा आज आपल्यासमोर दिसतोय. म्हणजे टीझरच्या माध्यमातून जी गाणी दिसत आहेत. आणि सिनेमा करताना माझं जे विजन आहे त्या प्रत्येक गोष्टीला प्रोड्युसर्सनी ज्या पद्धतीनं बॅक केलं, म्हणजे आम्हाला एक व्हिज्युअल एक्सपिरियन्स क्रिएट करायचा होता मराठीमध्ये. म्हणजे आज आपण सगळेजण साऊथचे सिनेमे बघायला थिएटरमध्ये जातो, हिंदी सिनेमे बघायला थिएटरमध्ये जातो. तिथे मोठमोठे सेट असतात, मोठमोठे ॲक्शन सिक्वेन्स असतात आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी असतात. तर जेव्हा ही स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली तेव्हा कुठेतरी मला पण वाटत होतं की आपण पण मराठीमध्ये असा सिनेमा बनवायचा की जो बघण्यासाठी इतर भाषेतली लोक पण थिएटरमध्ये येतील. आणि हेच एक एम जे होतं ते आमच्या सगळ्यांसमोर टीम म्हणून होतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी जीव ओतून काम केलं. माझ्या प्रोड्युसर्सनी जो मला सपोर्ट केला आहे या सिनेमासाठी, कारण या सिनेमासाठी म्हणजे मोठमोठे सेट्स उभारण्याची गरज होती. प्रॉस्थेटिक्सचं खूप जास्त काम होतं, ॲक्शन सिक्वेन्स होते, खूप मोठी मोठी गाणी होती. आणि हे सगळं त्यांच्या सपोर्ट शिवाय आणि ज्या पद्धतीनं हे उभं राहिलं, आम्ही एक सिनेमाच्या माध्यमातून एक नवीन जग म्हणजे हॉरर फिल्म मधलं एक असं जग सगळ्यांनी आम्ही तयार केलं, जे जग आत्तापर्यंत मराठीमध्ये कुणी अनुभवलं नाही. आम्ही एक अनुभव घेऊन येतोय थिएटरमध्ये आणि हा सिनेमा फक्त थिएटरमध्येच बघितला जावा यासाठी तो तसा तोडीचा पडणं गरजेचं होतं आणि त्यासाठी ही सगळी मेहनत घेतली. हा शेवटचा प्रश्न. हा पिक्चर बघून झाल्यानंतर प्रेक्षक काय विचार घेऊन जातील बाहेर? सर, हा पिक्चर बघितल्यानंतर मी जसं म्हटलं की मगाशी की माणूस म्हणून हा पिक्चर काहीतरी शिकून जाणार. म्हणजे ही जशी मित्रांची गोष्ट आहे तशी ती एका आई मुलाची गोष्ट आहे, ही एका स्वप्नाची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला माणूस म्हणून काहीतरी शिकवणार, माणूस म्हणून काहीतरी देऊन जाणार, जे आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. माझा सिनेमा थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये राहील यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. थँक्यू.